हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज एक खूप सुंदर विषय घेऊन आलेली आहे. आपण 60 नंतर काही लोकांना लांब करायला पाहिजे, किंवा ती लोक लांब असलेली बरं. ते आपण कोणाला 60 नंतर लांब करायचं किंवा इग्नोर करायचं, हे आज आपण बघूया. आता आज आपण 60 वर्षाचं झालोय, म्हणजे आपण आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. सांसारिक जबाबदाऱ्या सगळ्या. त्यामुळे आता आपण जगायचं हे स्वतःसाठी. काही म्हणू देत बाकी, पण बिलकुल लक्ष देऊ नका. आता हे 60चे पुढचे दिवस हे स्वतःसाठी. त्यामुळे आपण आपले आत्मसन्मानाला कोणी ठेच लावणारं भेटलं, ठेच पोचवणारं भेटलं, तर त्यांना अगदी लांब ठेवायचं. आता कसं काय लांब ठेवायचं, कोण ठेच पोचवते काय, ह्याच्याबद्दल बोलूया का. म्हणजे माझे ग्रुपमध्ये बरेच वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत. त्यामुळे ते बोलताना कधी कधी बोलतात. त्यामुळे मी जनरलायझेशन करून इथे बोलणार आहे. त्यामुळे आधी पहिलं स्वतःला आपण थँक्यू म्हणायचं, स्वतःचं कौतुक करायचं का माझी ड्युटी सगळी मी पूर्ण केलेली आहे. ती मुलगी म्हणून असेल, मुलगा म्हणून असेल, आई म्हणून असेल, वडील म्हणून असतील, सगळ्या आपण ड्युटीज आपल्या कंप्लीट केलेल्या आहेत. आत्ता हे पुढचं जगणं हे माझ्यासाठी, हे पहिला निर्णय आपण घ्यायचा. आणि आपले आजूबाजूला का नाही बरेच आपले एनर्जी सक्कर्स असतात. एनर्जी सक्कर म्हणजे तुम्ही कसं काही वागलात तरी तुम्हाला नावं ठेवतील ते. अहो, आता हे वयाला शोभते का? काय तुम्ही व्हिडिओ करत बसता? आता देवळात जायचं ना, टाळ घेऊन टाळ कुटत बसायचं, दिसते का हे चांगलं असं म्हणणारे असतील. हे असतात आपले एनर्जी सक्कर्स. नो डाऊट मला कोणी असं म्हटलेलं नाहीये, पण मी एक्झाम्पल्स देते आपल्याला. कुठल्याही कामाला त्यांना वाटते आता काय, म्हणून हे कशासाठी म्हणतात, त्यांना तुमच्यासारखं राहता येत नाही, म्हणून ते तुम्हाला कमी पाडायचं कुठेतरी. तुमचा उत्साह काढून घ्यायचा, तुमची एनर्जी काढून घ्यायची, म्हणून हे ना एनर्जी सकर्स म्हणून नाव आहे. ह्या लोकांपासून आपण लांब राहायचं. किंवा तुम्हाला ते काही दोष देत असतील, काही बोलत असतील, काही, त्यामुळे हे लोकांपासून लांब राहा. आणि काही मतलबी लोक असतात बघा. तुमची गरज असतीये तेव्हा तुमचं कौतुक करतील, तुमची गरज संपल्यावर का नाही तुम्हाला बाजूला करून टाक. तुम्ही जाणता कोण असतात ते. हे मतलबी लोक फक्त बाहेरनं दाखवायला शो ऑफ करतात. हो, तुमची काळजी आहे मला खूप म्हणून. ॲक्च्युअली नाही, ते स्वतःचा फायदा घेतात. ह्या लोकांना पण बाजूला करायचं. आता आपले परिवार मधले पण काही लोक असे असतील, त्यांना वाटते तुम्ही एक ओझं आहात, तुमच्यासाठी पैसा खर्च करावा लागतो, तुमच्यासाठी अमुक करावं लागते, कष्ट करावे लागतात, तुमचं आम्हाला हे करावं लागते, ते करावं लागते. ह्या लोकांना पण इग्नोर करायचं, लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे. त्यांना मानसिकरित्या तरी त्यांना दुरी ठेवलेली बरी का. म्हणजे त्यांना
तुमच्याबद्दल काहीच रेस्पेक्ट नाही, ते तुम्हाला असं ओझं समजतात. किंवा काही लोक असे असतात बघा, तुमचं कंपॅरिझन करतात. ते बघ अमुक अमुक काका अजूनही कसे आहेत आणि तुम्हाला काही नीट चालता पण येत नाही. किंवा त्या काकू बघ अजून किती स्वयंपाक करतात, पुरणपोळ्या करतात, सगळं विकतात. आणि तुम्हाला असं कंपेअर करणारे असतील. असे कंपेअर करणारे लोकांना पण लांब ठेवायचं. आणि काही लोक अशी असतात, ते आपल्या परिवारातले सुद्धा असू शकतील, काही आपल्या चुका झालेल्या असतील पूर्वी, नाही म्हणत नाहीये मी. काही चुका झाल्या असल्या तरी सारखं त्या चुका काढायच्या आणि तुम्हाला सारखं बोलायचं, अमुक वेळेला असं केला, तमुक वेळेला तसं केला, मी लहान असताना माझ्याकडे लक्ष दिलं नाही, तुम्हाला अमुक दिलं नाही, तमुक, किंवा काही सगळ्या काही तुमच्या चुका झाल्या असतील असं नाही, काही चुका झालेल्या असतील, असल्या तरी नसल्या तरी सारखं तुम्हाला बोलत असणारे तुमचे परिवारातलेच असतात. ते कित्येक वेळेला म्हणजे आपल्या जुन्या काही चुका असल्या तरी त्या सारखं बोलून तुमचं कॉन्फिडन्स कमी करणारे पण असतात. हो, तुमचं कॉन्फिडन्स कमी करणारे असतात. किंवा तेव्हा केला नाही तर आता काय करून उजेड पाडणार असं म्हणणारे असतात. त्यामुळे हे सगळं ऐकून कितीतरी लोकांना का नाही म्हातारपणी डिप्रेशनमध्ये गेलेगत वाटते. खरं डिप्रेशनमध्ये गेलेगत वाटते ते ना, काही नको, संपूया आता आपलं जीवन असं वाटतं. आणि हे बघा, लहान असताना तुम्ही ते मुलाबाळांचं सगळं केलेलं आहे. आज आता तुमची वेळ आलेली आहे, तुम्हाला गरज असते, अशा वेळी ते तुमचे जवळ येत नाहीत. काही कारणं सांगतात आणि लांब राहतात. ती तुमचीच मुलं असतील, मुली असतील, कोणी असतील, ह्यांना पण इग्नोर करायचं. आता तुम्ही म्हणाल, अयो आपण तरी वीक झालोय आणि मग काय करायचं. अहो, हल्ली माणसं भेटतात कामाला आणि ही माणसं आपण घेताना पण काय करायचं, त्यांना पुरवणाऱ्या एजन्सीज असतात, कंपनीज म्हणा, त्यांच्याकडनं माणूस घ्यायचा म्हणजे कुठेही धोका येत नाही. आणि आपण इंडिपेंडेंटली राहायचं. आणि मेन म्हणजे मनानं स्ट्रॉंग व्हायचं. तुम्ही डिप्रेशनमध्ये का जाता, तुम्ही मनानं स्ट्रॉंग नाही म्हणून. म्हणणारे म्हणू देत, आपण म्हणायचं कुत्रं भुंकत आहे, भुंकू देत, हत्ती आपला पुढे पुढे चालत जातो. त्यामुळे बोलून ते थकायला पाहिजे, पण तुम्हाला काही त्यातनं डिप्रेशन येता कामा नये असं आपण वागायचं. हे कामात पहिलं स्वतःवर विश्वास ठेवा. आपण आपले करायचे काळी सगळं काही केलेलं आहे. आपण कुठेही कमी पडलेलो नाही. आपण व्यवस्थित केले म्हणून आज ती कुठे स्टेटपर्यंत येऊन पोचलेल्या आहेत. मुली असो, मुलं असो, कोणी असो. त्यामुळे माझं काम मी व्यवस्थित केलेलं आहे. आता काही म्हणू देत, ती काही माझी ड्युटी नाहीये हे समजून घ्यायचं आणि इग्नोर करायचं. आणि वेळचे वेळी व्यवस्थित खाणं पिणं, पिणं म्हणजे दूध म्हणा, ज्यूस म्हणा असं म्हणते मी. आणि हिंडायला जाणं, फिरायला जाणं, आपले मैत्रीचा ग्रुप असला की ते मित्रपरिवाराबरोबर गप्पा गोष्टी करणं, संध्याकाळी गार्डनला जाणं, असं आपण बिझी राहायचं. आणि बिझी राहायला आणि एक मेन हे आहे म्हणजे
कित्येक वेळेला काही गरीब मुलांना वगैरे बघा, त्यांना कोणी असं कोचिंग देणारा नसतो. असं असलं की त्यांना तुम्ही फ्रीमध्ये सांगा, हेल्प करा. एकत्र ग्रुप मिळून जे काही आपण सोशल काम करू शकतो ते गरजूंना, जे गरजू आहेत त्यांना आता करा. किंवा सगळंच काही समाजकार्यच करायला पाहिजे असं नाही. आपल्या आवडीप्रमाणे आपल्या काही आवडी असल्या तरी. मी परवा म्हटलं तसं माझी मैत्रीण संध्याकाळ झाली की कोणी नाही हार्मोनियम काढते आणि वाजवत बसते. तिला समाधान मिळते. म्हणजे आपल्याला स्वतःला समाधान मिळेल अशा गोष्टीतनं आपलं मन गुंतवायचं, म्हणजे कोणालाही डिप्रेशन येत नाही. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल? हे वेगळं.